हॅलो. जबरदस्त बॅटल असेल या ठिकाणी. सकाळच्या सत्रामधली आपण पहिली मॅच पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा अपील पंचांकडे केलेली डीप मिड विकेटला फिल्डर जर असेल एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला या ठिकाणी आणि पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण. 2 धावा मिळतील. या 2 धावांनी आपण धावफलकावर धावसंख्या पाहिली शिवम स्पोर्ट गिरचे ए संघाची. 4 धावा धावफलकावर पाहतोय आपण. नक्कीच दोन्ही संघ होम ग्राउंडवर खेळतात या ठिकाणी. एम डी स्पोर्ट्स कोसले आणि शिवम स्पोर्ट्स गिरचे ए संघ सातत्याने एकमेकांसमोर खेळताना आपण पाहिलंय. या मॅचमध्ये आमने सामने पाहतो आपण. दरम्यान वळूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा कॅप्टन नरेंद्र दिवाणे यांच्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे जोरदार अपील. नक्कीच निर्धाव चेंडू असेल. नक्कीच या ठिकाणी पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. या ठिकाणी नरेंद्र दिवाणे यांच्यासाठी 4 धावा आपण धावफलकावर पाहतोय शिवम स्पोर्ट्स गिरचे ए संघाच्या. नक्कीच चांगला स्टार्ट या ठिकाणी एम डी स्पोर्ट्स कोसले संघाचा. हाफ ट्रॅकर बॉल या ठिकाणी पॉइंटला फिल्डर हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि नक्कीच षटक देखील संपले या ठिकाणी. 5 धावा धावफलकावर पाहतोय आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नक्की 6 षटकांची आपण एक इनिंग पाहतो या ठिकाणी. आजच्या दिवसातील आपण सर्व सामने पाहिले तर जबरदस्त बॅटल असेल या ठिकाणी. चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 चौथं पर्व या स्पर्धेचा आणि खूप चांगलं आयोजन या ठिकाणी पाहतो आपण. गिरसे गावाकडनं नरेंद्र दिवाणे सर असतील, संदीपजी दिवाणे असतील, सर्व खेळाडू सर्वांच्या मोलाच्या सहकार्यातून आपण ही स्पर्धा पाहतोय. पहिला सामना या ठिकाणी टॉप 10 मधला आपण पाहतोय. एम डी स्पोर्ट्स कोसले विपक्ष शिवम स्पोर्ट्स गिरसे ए. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि धावफलकावर आपण धावसंख्या पाहतो या ठिकाणी शिवम स्पोर्ट्स गिरचे ए संघाची. 5 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल आणि एक गडी देखील गमावलाय. महेंद्र गोत्रणे याला आपण बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतोय. नक्कीच 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची आणि पहिला पॉवर प्ले या ठिकाणी सुरू आहे. महेंद्र गोत्रणे बॉलिंग मार्कवर सज्ज आणि नरेंद्र दिवाणे कॅप्टन आहेत या ठिकाणी शिवम स्पोर्ट्स गिरचे ए संघाचे. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण त्यांना. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरनं फिल्डर नक्कीच त्या ठिकाणी पाठलाग करतोय. पण तो चेंडू ट्रॅव्हल झालाय सीम आरशा पार. चौकार. नक्कीच चौकाराने स्वागत केलंय या ठिकाणी. अजून एक फुल टॉस चेंडू जबरदस्त या ठिकाणी. नक्कीच लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतोय, परंतु अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार नरेंद्र दिवाणे यांच्या बॅटमध्ये या ठिकाणी. आणि या चौकाराच्या सहाय्याने आपण धावफलकावर धावसंख्या पाहिली शिवम स्पोर्ट्स गिरचे ए संघाची तर 13 धावा धावफलकावर पाहतोय. मागच्या षटकामध्ये नक्कीच बॅकफुटर पाहिला आपण. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी वासुदेव भोईरने केली, या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूंवर सलग 2 चौकार पाहतो आपण नरेंद्र दिवाणे यांच्या बॅटमधनं आणि परिणामी आपण धावफलकावर धावसंख्या पाहिली शिवम स्पोर्ट्स गिरचे ए संघाची तर 13 धावा. अजून एकदा जबरदस्त कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी. फिल्डर नक्कीच पाठलाग करतोय, परंतु चेंडू ट्रॅव्हल होईल या ठिकाणी सीमारच्या पार. तिसरा चौकार नरेंद्र दिवाणे यांच्या बॅटमधनं. बॅक टू बॅक तिसरा चौकार पाहतो आपण नरेंद्र दिवाणे यांच्या बॅटमधनं आणि ज्या प्रकारे स्ट्रोक्स खेळलेत नक्कीच नजाकतपूर्ण फटके आपण पाहतोय त्यांच्या बॅटमधनं. परिणामी आपण धावफलकावर धावसंख्या पाहिली या ठिकाणी शिवम स्पोर्ट्स गिरचे ए संघाची तर 17 धावा आपण धावफलकावर पाहतोय. नक्कीच या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक आणि चांगली बॅटिंग.
आणि 17 धावा दाफलकर पाहतो आपण या ठिकाणी. नक्कीच चांगला कमबॅक म्हणायला लागेल या षटकामध्ये शिवम स्पोर्ट्स गिरसे ए संघाचं. ऋतिक दिवाने आणि नरेंद्र दिवाणे अशी जोडी मैदानावर पाहतोय आपण या ठिकाणी गिरसे संघाकडनं. पुन्हा एकदा वॉटर स्ट्रोक या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हर केलाय. चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी सीमारेषा पार. अजून एक चौकार येईल. एकवीस धावा फलकावर या ठिकाणी. अजून एक फुल टॉस चेंडू. जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार. पंचवीस धावा दाफलकावर आणि या वैयक्तिक 25 धावा दाफलकावर पाहतोय ते नरेंद्र दिवाणे सर यांच्या बॅटमध्ये या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स दुसऱ्या षटकामध्ये. कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये आपण पाहतोय महेंद्र गोतरणे. नक्कीच पॉवर प्लेचा या ठिकाणी फायदा उचलणं फार महत्त्वाचं असतं आणि ते आपण सटीकरित्या पाहतो या ठिकाणी नरेंद्र दिवाणे यांच्याकडनं. सलग 5 चौकार. या अगोदर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर संजोग तरणेच्या बॅटमधनं 6 चेंडूंवर 6 चौकार लगावलेले CPL 2021 मध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये सलग 5 चेंडूंवर 5 चौकार पाहतो आपण नरेंद्र दिवाणे यांच्या बॅटमधनं. शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा महेंद्र गोतरणेकडनं. स्ट्राईक एंडला सज्ज. पुन्हा एकदा एक विस्फोटक फलंदाज. मोठं नाव आपण पाहतो या परिसरातलं नरेंद्र दिवाणे. अपील पंचांकडे या ठिकाणी जोरदार झाली आणि पंचांचं बोर्ड पुन्हा एकदा आकाशाकडे. मोठी विकेट. नरेंद्र दिवाणे बॅक टू द पव्हिलियन. स्पोर्ट्स गिरसे ए संघाची 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. नक्कीच नवीन फलंदाज या ठिकाणी आपण मैदानावर पाहतोय शिवम स्पोर्ट्स गिरसे ए कडनं राहुल दिवाणे. आणि जोडी पाहिली आपण तर दोघे सख्खे भाऊ या ठिकाणी राहुल दिवाणे आणि ऋतिक दिवाणे अशी जोडी मैदानावर या ठिकाणी. दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय. 25 धावा आपण धावफलकावर पाहतोय शिवम स्पोर्ट्स गिरसे ए संघाच्या. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल या ठिकाणी MD स्पोर्ट्स कोसलेकडनं. कालच्या दिवसामध्ये ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली. धर्मेंद्र भाकरे बॉलिंग मार्कवर या ठिकाणी सज्ज. नक्कीच या खेळाडूचं देखील कौतुक असेल ज्या प्रकारची कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये धर्मेंद्र भाकरे. नक्कीच चांगली कॅप्टन्सी वासुदेवकडनं आपण सातत्याने पाहत आलोय आणि त्याचाच परिणाम MD स्पोर्ट्स कोसले या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी केली आहे. आणि आज फायनल डेमध्ये खेळताना दिसतोय हा संघ. जबरदस्त बॅटल या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये MD स्पोर्ट्स कोसले विपक्ष शिवम स्पोर्ट्स गिरसे ए. दोन षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 25 धावा आपण धावफलकावर पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर या ठिकाणी धर्मेंद्र भाकरेच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला पाहतो आपण या ठिकाणी ऋतिक दिवाणे. एक नक्कीच यंगस्टर आणि उभरता सितारा गिरसे संघाकडनं गिरसे गावाकडनं पाहतो आपण या ठिकाणी स्ट्राईक एंडला. फुल टॉस चेंडू. वॉटर स्ट्रोक. अतिशय देखणा स्ट्रोक. चेंडू या ठिकाणी फिल्डर. चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी सीमारेषा पार. चौकार येतो.
आणि चौकाराने स्वागत केले या ठिकाणी धर्मेंद्र भाकरेचं. नक्कीच यावेळी ऑफस्टंपच्या दूर चेंडू ठेवलेला फलंदाज मात्र या ठिकाणी बीट झालाय आणि आपण धावफलकावर धावसंख्या पाहिली या ठिकाणी 29 धावा आपण धावफलकावर पाहतोय या ठिकाणी. शिवम सोडगेरचे ए संघाच्या तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळी नक्कीच बॅटची एज लागली. डिरेक्ट हिटचा प्रयत्न या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि बॅकअपच्या इश्यूमुळे या ठिकाणी दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा. नक्कीच या ठिकाणी खराब बॅकअप म्हणेन 3 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहतो आपण या दोघांमध्ये. 3 धावा मिळतील या. नक्कीच बॅकअप खराब कोऑर्डिनेशन पाहायला मिळतं एमडी स्पोर्ट्स कोसलेकडनं. परिणामी 3 धावा नक्कीच ॲड होतील. 3 धावांनी आपण धावफलकावर धावसंख्या पाहतो या ठिकाणी शिवम स्पोर्ट्स गिरचे ए संघाची 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. 32 धावा धावफलकावर या ठिकाणी. नक्कीच सकाळच्या सत्रातली पहिली मॅच आणि पहिली बॅटिंग पाहतो आपण या ठिकाणी शिवम सोडगेरचे ए कडनं. आणि ज्या प्रकारचे स्ट्रोक्स नरेंद्र दिवाणे सर यांच्या बॅटमधनं आपण पाहिले. ऋतिक दिवाणे नक्कीच ज्या प्रकारची बॅटिंग करतोय नक्कीच कौतुकास्पद असेल. आणि परिणामी आपण धावफलकावर धावसंख्या पाहिली या ठिकाणी तर 32 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना खराब कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. ज्या प्रकारे फेकी झाली आणि 3 धावा देखील कंप्लीट केल्या. यावेळी नक्कीच फलंदाज ठिकाणी बीट झाला. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलने धावसंख्येत भर पडते आणि धावफलकावर आपण धावा पाहिल्या तर 33 धावा पाहतो आपण शिवम स्पोर्ट्स ए संघाच्या. नक्कीच एक चांगला स्टार्ट या ठिकाणी आहे शिवम स्पोर्ट्स ए संघाकडे. कारण तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 33 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 6 षटकांची एक इनिंग पाहतोय. नक्कीच चांगला स्टार्ट या ठिकाणी पाहतोय. मात्र यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल. यावेळी नक्कीच स्लोअर वन हाताळलेला फलंदाज मात्र या ठिकाणी बीट झालाय. नक्कीच फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि परिणामी फलंदाज बीट झालाय. डॉट चेंडू असेल. नक्कीच शेवटचा चेंडू या ठिकाणी असेल तिसऱ्या षटकाचा. 33 धावा आपण धावफलकावर पाहतोय या ठिकाणी गिरसे संघाच्या. ओव्हरपिच बॉल या ठिकाणी फटका फसलाय. झेलची शक्यता आणि जबरदस्त कॅच. विकेटचं पतन होते. मोठी विकेट असेल ही. नक्कीच 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 33 धावा आपण धावफलकावर पाहतो या ठिकाणी शिवम स्पोर्ट्स ए संघाच्या. आणि 3 गडी देखील महत्त्वपूर्ण विकेट्स म्हणून मी काढल्यात या मॅचमध्ये एमडी स्पोर्ट्स कोस्ते संघाने. कारण संदीप दिवाणे, नरेंद्र दिवाणे आणि ऋतिक दिवाणे महत्त्वपूर्ण विकेट्स टॉप ऑर्डरमधल्या 3 गडी या ठिकाणी माघारी परतवलेत. आणि नवीन फलंदाज आपण या ठिकाणी मैदानावर पाहिला तर गणेश दिवाणे पाहतोय. राहुल दिवाणे आणि गणेश दिवाणे अशी मैदानावर जोडी या ठिकाणी.
नक्कीच किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल या मॅचमध्ये. उर्वरित तीन षटकांचा खेळ शिल्लक असेल, अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि क्षमता आहे या ठिकाणी गणेश दिवाणे आणि राहुल दिवाणे एक चांगलं टार्गेट सेट करून द्यावं लागेल या मॅचमध्ये, कारण आपण नॉकआउट मॅचेस पाहतो या ठिकाणी. पहिला सामना आजच्या दिवसातील एम डी स्पोर्ट्स कोसले विपक्ष शिवम स्पोर्ट गिरसे ए. नक्कीच स्टार्ट चांगला झालाय, कारण 18 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 33 धावा आपण धावफलकावर पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असेल या ठिकाणी. आणि पांडुरंग वाघेरे या ठिकाणी चौथं षटक प्रगतीपथावर असताना बॉलिंग मार्कवर आपण सज्ज पाहतोय. गणेश दिवाणे याला स्ट्राईक एंडला पाहतोय आपण. नक्की चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. पांडुरंग वाघेरे बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतो आपण. पहिला चेंडू असेल गणेश दिवाणेसाठी. अपील या चेंडूवर नक्कीच झाली आहे, परंतु पंचांनी या ठिकाणी अव्वंतर चेंडू घोषित केलाय. ऑफस्टमच्या दूर चेंडू होता, परिणामी अव्वंतर चेंडू या ठिकाणी. नक्कीच एक्स्ट्रा धाव ॲड होईल आणि एक्स्ट्रा धावेने आपण धावफलकावर धावसंख्या पाहिली शिवम स्पोर्ट्स गिरचे ए संघाची, तर 34 धावा आपण धावफलकावर पाहतोय. वॉट स्ट्रोक. नक्कीच कनेक्शन जबरदस्त झाले. डिस्टन्स कव्हर होईल की नाही आणि काय कॅच पकडली या ठिकाणी महेंद्र गोतरडेने. अजून एक मोठी विकेट. आणि नक्कीच पहिल्याच या ठिकाणी जबरदस्त विकेटचं पतन केलंय, कारण ज्या प्रकारे फटका लगावलेला गणेश दिवाणेने, कनेक्शन मात्र प्रॉपर झालेलं, मात्र डिस्टन्स कव्हर होऊ शकला नाही. आणि महेंद्र गोतरणेकडनं नक्कीच जबरदस्त झेल असेल त्या ठिकाणी. नक्कीच अजून एक मोठी विकेट गणेश दिवाणेला माघारी परतवलंय. नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहिला तर वासुदेव दिवाणे. चांगलं बॅटिंग ऑर्डर या शिवम स्पोर्ट्स गिरचे ए संघाकडे आहे, कारण या CPL 2021चं दुसरं अर्धशतक आलेलं. तो नरेश दिवाणे मात्र अजूनही या ठिकाणी पविलियनमध्ये. चांगलं बॅटिंग ऑर्डर आहे. नवीन फलंदाज आपण मैदानावर पाहतोय वासुदेव दिवाणेला. फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी. डीप पॉईंटला फिल्डर असेल, एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि चांगलं कोऑर्डिनेशन देखील आपण पाहतो या दोन फलंदाजांमध्ये. एका सिंगलवरच समाधान मानलंय आणि एका सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या पाहिली 35 धावा धावफलकावर. आणि नक्कीच आज प्रेक्षक वर्ग आपण पाहिला या स्पर्धेचा, तर नक्कीच जबरदस्त, कारण आयोजन देखील खूप सुंदर पाहिलं आपण या गिरसे गावाकडनं. शिवम स्पोर्ट गिरसे आयोजित CPL 2021 चौथं पर्व या स्पर्धेचा. आणि आज मात्र फायनल डेमध्ये आपण येऊन पोहोचलोय. शेवटचा दिवस असेल या ठिकाणी या CPL 2021चा. पहिला सामना आपण पाहतोय टॉप 10 मधला. MD स्पोर्ट्स कोसले विपक्ष शिवम स्पोर्ट गिरचे ए. आणि ज्या प्रकारचं बॅटल रंगतंय मैदानावर, नक्कीच प्रेक्षकांना मात्र पूर्णपणे आनंद घेता येत या सामन्याचा. चांगलं बॅटल या ठिकाणी. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 35 धावा आपण धावफलकावर पाहतोय. नक्कीच एक बॅलन्स बॅटल आतापर्यंत म्हणू शकतो, ज्या प्रकारे कोणी एका संघाने या सामन्यामध्ये अजूनपर्यंत वर्चस्व पाहायला मिळालं नाही. चांगलं बॅटल रंगतंय. स्ट्राईक एंडला फलंदाज यावेळी मोठं नाव या ठिकाणी गेसेस गावाकडनं आपण पाहतोय वासुदेव दिवाणे. आणि पांडुरंग वाघेरे पुन्हा एकदा सज्ज. नक्कीच चांगली बॉलिंग पाहतोय आपण पांडुरंगकडनं. यावेळी नक्कीच कनेक्शन प्रॉपर झालंय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सार्थ ठरवलं नक्कीच मला. ज्या प्रकारे स्ट्रोक्स पाहायला मिळाला, बॅकवर्ड पॉईंटला त्या ठिकाणी चेंडू पाठवून दिला सीमारेषापर. षटकार आला या ठिकाणी वासुदेव दिवाणीच्या बॅटमधनं. आणि या षटकारच्या सहाय्याने आपण धावफलकावर धावसंख्या बघितली तर 41 धावा पाहतोय आपण. 41 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल या ठिकाणी वासुदेव दिवाणीसाठी.
फुलटॉस चेंडू नक्कीच लॉंग ऑफला फिल्डर या ठिकाणी हजर आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलवरच मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आणि एका सिंगलने आपण धावफलकावर धावसंख्या जर पाहिली शिवम स्पोर्ट्स गिअर्सचे ए संघाची तर 42 धावा धावफलकावर पाहतो आपण. नक्कीच चौथं षटक प्रगतीपथावर या ठिकाणी पांडुरंगच्या माध्यमातून 42 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 4 चेंडू हाताळलेत, एक महत्त्वपूर्ण विकेट नक्कीच काढली आहे, परंतु ज्या प्रकारचे बॅटिंग मागाशी मागच्या चेंडूवर वासुदेवच्या बॅटमधून ज्या प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळाला नक्कीच जबरदस्त आणि परिणामी 42 धावा आपण धावफलकावर पाहतोय. अजूनही चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण राहुल दिवाणेला. या ठिकाणी वॉटर डिलिव्हरी नक्कीच फुल लेनचा बॉल या ठिकाणी फलंदाज मात्र बीट झालाय आणि डॉट चेंडूने चांगलं कमबॅक पाहतोय आपण या ठिकाणी पांडुरंग वाघेरेचं. परिणामी आपण धावफलकावर धावसंख्या पाहिली तर 42 धावा स्थिरावलेली धावसंख्या शिवम स्पोर्ट्स गिअर्सचे ए संघाची. यावेळी नक्कीच इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टिअर झालाय आणि एक कोणत्याही प्रकारची धाव मात्र येत नाहीये. आणि 42 धावा स्थिरावलेली धावसंख्या पाहतो आपण धावफलकावर या ठिकाणी शिवम स्पोर्ट्स गिअर्सचे ए संघाची. 4 षटके संपन्न झाले, 42 धावा आपण धावफलकावर पाहतोय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या मॅचमध्ये आणि नक्कीच एक फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल मात्र सक्सेसफुली सुरू केली आहे. षटकांचा खेळ संपन्न झालाय, 42 धावा आपण धावफलकावर पाहतोय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहतोय आपण या पहिल्या इनिंगमध्ये. बॉलिंग मार्कवर सज्ज या ठिकाणी असेल कॅप्टन वासुदेवला आपण पाहतोय. नक्कीच पहिलं षटक या ठिकाणी चांगलं हाताळलेलं, चांगला स्टार्ट मात्र करून दिलेला, कारण पहिल्याच चेंडूवर मोठ्या विकेट या गिरसे संघाकडनं आपण संदीप दिवाणे यांना मात्र माघारी धाडलेलं. त्या वासुदेव आणि 5वं षटक पुन्हा एकदा प्रगतीपथावर या ठिकाणी कॅप्टन वासुदेव भोईरला पाहतोय आपण. स्ट्राईक एंडला या ठिकाणी नक्कीच जबरदस्त बॅटल असेल वासुदेव, विपक्ष वासुदेव. यावेळी नक्कीच टप्प्याचा बॉल या ठिकाणी स्टिअर केला ऑफ साईडला. एक सिंगल कंप्लीट केली जाते इनफिल्डच्या आतमध्ये आणि एका कृपया तिकडे त्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक खुर्च्या घेऊन बसते त्यांना विनंती असेल आपण बाहेर बसायचे. आणि 43 धावा धावफलकावर पाहतोय आपण. 5वं षटक प्रगतीपथावर असताना वासुदेव भोईरच्या माध्यमातून नक्कीच मी म्हणालेलो होम ग्राउंडवर खेळताय दोन्ही संघ, कोसले विपक्ष गेरसे आणि जबरदस्त बॅटल आतापर्यंत. एक फायटिंग स्कोरच्या दिशेने नक्कीच वाटचाल केली आहे. पुढचा चेंडू असेल आणि राहुल दिवाणेला पाहतो आपण स्ट्राईक एंडला. यावेळी नक्कीच ऑन साईडला स्टिअर केला आहे डीप मिड विकेटला. फिल्डर त्या ठिकाणी बॉल कलेक्ट करण्यासाठी येतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतो आपण. थोडी मिसअंडरस्टँडिंग नक्कीच या ठिकाणी आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच थोडी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालेली आणि 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 3 धावांनी धावफलकावर धावसंख्या या ठिकाणी 46 धावा, 46 रन्स ऑन स्कोर कार्ड या ठिकाणी शिवम स्पोर्ट्स गिअर्सचे ए संघाचं. नक्कीच जबरदस्त या ठिकाणी पाहिलं ज्या प्रकारे स्टार्ट मिळाला आणि राहुल दिवाणे आणि वासुदेव दिवाणेच्या माध्यमातून नक्कीच तो स्टार्टमध्ये आपण कन्सिस्टन्सी पाहिली आहे सतत धावांमध्ये आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी 46 धावा आपण धावफलकावर पाहतोय 5वं षटक प्रगतीपथावर असताना. आणि ज्या प्रकारचा बॉलिंग अटॅक नक्कीच शिवम सोडकेरचे ए संघाकडे आहे. नक्कीच एक चांगल्या धावगतीकडे त्यांची वाटचाल या ठिकाणी सुरू झाली आहे. 46 धावा पुन्हा एकदा धावफलकावर या ठिकाणी.
आणि यावेळी स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण नक्कीच वासुदेव दिवाणेला, एक विस्फोटक फलंदाज ज्याची ओळख आहे. पुढचा चेंडू असेल या ठिकाणी वासुदेवसाठी. हाफ ट्रॅकर बॉल नक्कीच या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय आणि जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमारेषा पार, चौकार. आणि या ठिकाणी चौकारच्या साहाय्याने अर्धशतक लागलंय शिवम स्फोटगिरचे ए संघाचं. 50 धावा दाखल पाहतोय आपण. 5वं षटक मार्गस्थ असताना जबरदस्त बॅटिंग नक्कीच झाली आहे या संघाकडनं. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा वासुदेव दिवाणेसाठी. अपील पंचांकडे पुन्हा एकदा जोरदार झाली आहे या ठिकाणी. आणि एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलने आपण धावफलकावर धाव पाहिला तर 51 धावा पाहतो आपण. 5वं षटक प्रगतीपथावर असताना 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी मात्र जबरदस्त यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. राहुल दिवाणे बॅक टू द पविलियन. नक्कीच 5वं षटक चांगलं षटक म्हणून या ठिकाणी मोठी विकेट राहुल दिवाणेला मात्र माघारी धाडलाय. शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी 5व्या षटकाचा. नरेश दिवाणे या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहतो आपण. CPL 2021चं दुसरं अर्धशतक नरेश दिवाणे यांच्या बॅटमधनं आलेलं आणि तोच फलंदाज आपण मैदानावर पाहतोय. नक्कीच पंचांनी इशारा केला या ठिकाणी. नो चेंडूचा या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय. संधी असेल या ठिकाणी पुढच्या चेंडूवर फ्री हिटची. नक्कीच फुल टॉस चेंडूवर संधी होती. नो चेंडूवर संधी होती या ठिकाणी मोठा स्ट्रोक्स खेळण्याची, परंतु एक सिंगल नक्की ॲड होईल आणि फ्री हिट मात्र पुढच्या चेंडूवर असेल. फायदा उठवावा लागेल या ठिकाणी फ्री हिटचा. शेवटचा चेंडू मात्र आपण 5व्या षटकाचा. 52 धावा धावफलकावर आणि फ्री हिटचा बॉल या ठिकाणी नरेश दिवाणेसाठी. नक्कीच अपील झाली आहे या ठिकाणी. बघा फेकी चुकीची झाली आणि सिंगल पुन्हा कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झाला आहे आणि मोठी विकेट या ठिकाणी मी म्हणेन. नरेश दिवाणे बॅक टू द पविलियन.
पांडुरंग वाघेरे या ठिकाणी शेवटचा षटक प्रगती पथावर असताना बॉलिंग मार्कवर सज्ज पाहतोय आणि नक्कीच वासुदेव दिवाणे स्ट्राईक एंडला. नवीन फलंदाज पाहिला आपण नॉन स्ट्राईक एंडला तर बबलू दिवाणेला पाहतोय आणि या 6 चेंडूंचा परिणाम मात्र चांगला समाचार घ्यावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करण्यासाठी 54 धावा दाखल पाहतो आपण. यानंतरची नेक्स्ट मॅच असेल नीलप्रेम एक्सप्रेस चेहरे विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब चेंद्रोड. दोन्ही संघाच्या कॅप्टननी या इनिंग नंतर सज्ज राहायचं आहे टॉससाठी. ओव्हरपिच बॉल फटका नक्कीच चांगला या ठिकाणी डीप मिड विकेटला फिल्डर जर असेल. बॉल नक्की चांगल्या प्रकारे कलेक्ट केला आहे परंतु 2 धावा मात्र चांगल्या प्रकारे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतो आपण या ठिकाणी आणि 2 धावांनी धावफलकावर धावसंख्या या ठिकाणी 56 रन्स ऑन स्कोर कार्ड. 56 धावा धावफलकावर पाहतो आपण. 6 गडी गमावलेत. नक्कीच यावेळी मात्र फुलरलेनचा बॉल फलंदाज मात्र बीट झालाय. चांगला कमबॅक या ठिकाणी पांडुरंग वाघेरेच्या माध्यमातून. बॅक टू बॅक नक्कीच डॉट चेंडू या ठिकाणी आणि चांगली कॅप्टन्सी या ठिकाणी वासुदेव भोईरकडनं कारण महेंद्र गोत्राने नक्कीच महागडा ठरलेला दुसऱ्या षटकामध्ये आणि या कॅप्टन्सीचं देखील कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे पांडुरंगाचा वापर केलाय या मॅचमध्ये. यावेळी नक्कीच फटका फसला आहे. झेलची शक्यता. पंचांचा बोट जाईल आकाशाकडे. मोठी विकेट वासुदेव दिवाणे बॅक टू द पॉइंट. छप्पन्न धावा आपण धावफलकावर पाहतो या ठिकाणी शिवम सोडगेरचे ए संघाच्या. नक्कीच उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या ठिकाणी आणि 56 धावा धावफलकावर. चांगलं ज्या प्रकारे नक्कीच पांडुरंग वाघेरेने शेवटचं हाणामारीचं षटक असतं आणि ज्या प्रकारे बॉलिंग केली आहे कोणत्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक्स या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. चांगली बॉलिंग पाहतो आपण या ठिकाणी. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या स्ट्राईक एंडला पाहतो आपण बबलू दिवाणेला. हा नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज कल्पेश दिवाणे. नक्कीच एकही चेंडू फेस केला नाही या मॅचमध्ये आणि शेवटच्या 3 चेंडूंचा सामना करण्यासाठी दोन्ही फलंदाज या ठिकाणी सज्ज. 56 धावा धावफलकावर पाहतो आपण शेवटचं षटक मार्गस्थ असताना. बबलू दिवाणे सज्ज असेल पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी. नक्कीच फुल्लेनचा बॉल या ठिकाणी लॉंग ऑफला फिल्डर देखील हजर असेल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावांनी धावफलकावर धावसंख्या पाहिली 58 धावा. 58 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 7 विकेट्स. 58 धावा धावफलकावर. शेवटच्या 2 चेंडूंकडे शिल्लक असेल या ठिकाणी आणि नक्कीच चांगला समाचार घ्यावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी नक्कीच वाटचाल केली आणि 58 धावा पण धावलकर पाहतो या ठिकाणी. नक्कीच अपील पंचांकडे जोरदार झाली आहे. एक सिंगल मात्र कंप्लीट केली जाते आणि नक्कीच पांडुरंग वाघेरे कौतुकास्पद गोलंदाजी केली या शेवटच्या षटकामध्ये कारण ज्या प्रकारे हाणामारीचं षटक आणि जबरदस्त गोलंदाजी कोणत्याही प्रकारचा मोठा स्ट्रोक्स पाहायला मिळाला नाही. कल्पेश दिवाणे शेवटचा चेंडूचा सामना करेल या ठिकाणी. 59 धावा पण धावलकर पाहतोय. फुलटॉस चेंडू फटका नक्कीच चांगला आहे या ठिकाणी. काऊ कॉर्नरला फिल्डर पाठलाग करतोय आणि चेंडू ट्रॅव्हल झाला या ठिकाणी सीमारेषा पार. चौकाराच्या साहाय्याने धावफलकावर धावसंख्या पाहतो आपण 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये. MD स्पोर्ट्स कोसले संघापुढे सज्ज राहायचे. यानंतर मी विनंती करतो या ठिकाणी नीलप्रेम एक्सप्रेस संघाचा कॅप्टन आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रोड संघाचा कॅप्टन टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज व्हायचंय.
अक्षय खंडागळे धावांचं आव्हान असेल आता मात्र कोसले संघापुढे. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. चला या ठिकाणी नेक्स्ट मॅच असेल नीलप्रेम एक्सप्रेस शेरे विपक्ष या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंदूर संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे टॉससाठी. विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. हॅलो. या ठिकाणी मी श्री किसनजी तरणे यांना विनंती करतो आपण या सामन्याची नाणेफेक करायची आहे. आपण परत या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यायचं. नक्कीच नाणेफेक जिंकली आहे या ठिकाणी नीलप्रेम एक्सप्रेस शेरे संघाने. काय निर्णय असेल आपला? वी विल चूज बॉल फर्स्ट. आणि बॉलिंगचा निर्णय घेतला. या मॅचमध्ये एका ग्रुपमध्ये आपण दोन्ही संघ खेळलेला. एक मॅच खेळला देखील पराभव स्वीकारला शेंदूर संघाने. या मॅचमध्ये मात्र काय कॅप्टन्सी असेल, किती धावांचं टार्गेट, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? आता टार्गेट ते किती ठेवतील ते त्यांच्यावर डिपेंड आहे. तर चांगले खेळले तर आमच्यासाठी चांगला मोठा टार्गेट ठेवतील, पण आम्ही प्रयत्न करू त्यांना कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा. नक्कीच शुभेच्छा असतील कॅप्टन रुपेश व्यापारी आपल्यासाठी. यानंतर मी जातो शेंदूर संघाचा कॅप्टन या ठिकाणी नरेश पाटोळे. या मॅचमध्ये नाणेफेक हरली आपण. जर जिंकली असती तर आपण काय निवडलं असतं? आम्ही सुद्धा प्रथम क्षेत्ररक्षणच निवडला असता, कारण तर आम्ही मागच्या 4 मॅचमध्ये 4ही मॅचला 3 मॅच जे विन झालो ते क्षेत्ररक्षण करूनच विन झालो आहे. तर आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण निवडलं असतं, पण ठीक आहे आमच्या बाजून निकाल नसेल लागला तरी पण आम्ही चांगला टार्गेट सेट म्हणजे 5 ओव्हरमध्ये जवळपास 60 धावांचा टार्गेट त्यांच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करू, कारण आणि तोच डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच नरेश पाटोळे शुभेच्छा असतील आपल्या संघाला. आणि आम्ही म्हणेन आपण दोन्ही खेळाडूंनी सज्ज राहायचं या ठिकाणी, दोन्ही संघाच्या खेळाडूंनी पुढील मॅचसाठी. दरम्यान वळूया मैदानाकडे. या ठिकाणी मॅच रंगते एमटी स्पोर्ट्स कोसले विपक्ष शिवम सोड गिरसे ए. नक्की चॅम्पियन्स प्रीमियर लीग 2021 पर्व चौथ्यामध्ये आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातली ही पहिली लढत आपण बघतोय. गिरसे विपक्ष कोसले, एमटी स्पोर्ट्स कोसले विपक्ष शिवम स्पोर्ट्स गिरसे ए संघ. आणि जबरदस्त फायटिंग आपण या मैदानात आपल्या पुढे साकार होतीये. बघूया 64 धावांचं आव्हान असेल कोसले संघापुढे. नक्कीच दोन्ही संघ होम ग्राउंडवर खेळतील. या ठिकाणी दोन्ही संघातील प्लेयर्स मात्र एकमेकांना चांगले ओळखतात. एकमेकांचे स्ट्रॉंग पॉइंट्स, वीक पॉइंट्स हे चांगल्या प्रकारे माहीत आहेत. त्यामुळे नक्कीच उत्सुकता असेल या ठिकाणी क्रिकेट रसिकांना, तमाम शापूरकरांना ही मॅच मात्र कोण जिंकेल. या ठिकाणी दोन्ही कल्याण तालुक्यातील हे संघ बलाढ्य संघ दोन्ही. यावेळी मात्र पहिली लढत आजच्या दिवसाची. या ठिकाणी गिरसे विपक्ष कोसले. या ठिकाणी सलामीची जोडी बघतोय आपण कोसले संघाकडून. महेंद्र आणि धर्मेंद्र, महेंद्र गोतरणे आणि धर्मेंद्र भाकरे ही सलामीची जोडी आपण बघू शकाल मैदानात. पहिलं षटक घेऊन आलाय तो ऋतिक.
दरम्यान हा चांगला चेंडू पहिल्याच निर्धाव चेंडूने या ठिकाणी सामन्याची सुरुवात करून देतोय गोलंदाज ऋतिक. तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल गिरसे संघाकडून या ठिकाणी. फुलटो चेंडू फटका चांगला ऑन साइडला वेगाने बाउंड्री लाईन कडे. या ठिकाणी एक दर्जेदार चौकार बघायला मिळतोय मात्र महेंद्रच्या बॅट मधून. डीजे या ठिकाणी साठी पारितोषिक असेल. जर सलग 3 विकेट जर मिळवल्या तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल या ठिकाणी महेश सरांकडून ऋतिकसाठी. या ठिकाणी ऋतिकसाठी पारितोषिक आलंय तब्बल 3 सलग विकेटसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल महेश सरांकडून. दरम्यान वळूया मॅच कडे. पुढील चेंडू ऋतिक याचा. पुन्हा एकदा फुलटो चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं झेलवण्याची संधी आणि ते मात्र चूक होत नाहीये. पहिला हादरा बसतोय. साठी भाग पडले महेंद्र आणि परिणाम बघतोय आपण त्या ठिकाणी अप्रतिम झेल पकडून. या ठिकाणी महेंद्र मात्र बॅक टू द पवेलियन. यावेळी दुसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी जातोय मैदानात तो कृष्णा. या ठिकाणी कोसले संघाकडून पहिलं षटक मार्गस्थ आहे ऋतिकेच्या माध्यमातून. आतापर्यंत धाफरकर आपण बघतोय 4 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक चालू असताना यावेळी मात्र गोलंदाज कमाल करताना दिसतोय. फक्त 4 धावांवर आतापर्यंत बघतोय कोसले संघ. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू वेगाने येतोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. तर पण एकदा वेगाने पूर्ण केली आहे. या ठिकाणी जबरदस्त स्टार्ट मिळवून दिलाय ऋतिकेच्या माध्यमातून. पहिलं षटक एक गडी सुद्धा बाद करण्यात यश मिळालंय. धर्मेंद्र आणि कृष्णा ही जोडी आपण बघतोय मैदानात. या ठिकाणी कृष्णा असेल स्ट्राईक एंडला. आता धावसंख्या बघतोय 5. आणि हा ओव्हरपेज चेंडू फटका मात्र फसलाय. प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये इनफिल्ड मध्ये. दरम्यान चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू कोणती धाव मिळत नाही या चेंडूवर. या ठिकाणी ऋतिकसाठी पारितोषिक असेल विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपये श्री महेश सरांकडून. या ठिकाणी पुन्हा एकदा फटका मिस होतोय. दरम्यान निर्धाव चेंडू. धावसंख्या ठिकाणी स्थिर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय आपण धावफलकावर. या ठिकाणी द्वितीय षटक हाताळण्यासाठी आलाय तो बबलू गिरसे संघाकडून. आणि त्यासाठी सुद्धा
पारितोषिक असेल सलग 3 विकेटसाठी या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक महेश सरांकडून. आणि नरेश जाधव यांच्याकडून सुद्धा 3000 रुपयांचं पारितोषिक असेल सलग 3 विकेटसाठी. या ठिकाणी मात्र बक्षिसांची खैरात होताना बघतोय आपण. या ठिकाणी राजेशजी दिवाणे यांच्या मार्फत सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी असेल 300 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी. बघूया पहिला चेंडू बबलू याचा आणि फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दरम्यान एक धाव पुन्हा एकदा वेगाने पूर्ण केली आहे. या ठिकाणी कृष्णा भोईर यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आलंय. सचिन भोईर यांच्या मार्फत सलग 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल आणि 6 षटकारांसाठी असेल 5000 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी मात्र ही अटीतटीची लढत बघतोय. बक्षिसांची खैरात बघतोय आपण या मैदानात. सामना सुरू आहे. गिरसे विपक्ष कोसले आणि ओव्हरपिच चेंडू परंतु स्क्वेअर घोषित केला अंपायरच्या माध्यमातून. दरम्यान एक धाव एक्स्ट्रा ऍड होते. धावसंख्या बघतोय धाफलकर 7. पुन्हा एकदा मोठा प्रहार बघतोय पण आणि जाईल हा उत्तुंग षटकार. पण कृष्णा भोईरच्या माध्यमातून उत्तुंग षटकार या ठिकाणी येतोय. या ठिकाणी प्रेक्षकांसाठी सुद्धा आहे पारितोषिक येते. जर ग्राउंडच्या बाहेर कॅच घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल. या ठिकाणी प्रेक्षकांसाठी मात्र संधी असेल. उमेश दिवाणे यांच्या माध्यमातून 100 पारितोषिक असेल. या पुढील चेंडू बबलू याचा आणि इथे मात्र पुन्हा एकदा प्रयत्न जरूर झाला परंतु फटका मिस झालाय. दरम्यान निर्धाव चेंडू बघूया धावसंख्या बघतोय आपण 13. पुन्हा एकदा फुलटो चेंडू ऑन साइडला हा मोठा प्रहार षटकार डीजे. या ठिकाणी मात्र आपली ओळख सिद्ध करत असताना सचिन कृष्णा भोईर मात्र 2 उत्तुंग षटकार आपण बघितले. याचबरोबर धावसंख्या मात्र इथं वेगाने आकार घेताना दिसते. धावसंख्या बघतोय पण धाफलकर 19. पुन्हा एकदा मोठा फटका मिस झालाय परंतु झेल होण्याची संधी. इथे मात्र एक अप्रतिम झेल कृष्णा भोईर. या ठिकाणी धावसंख्या बघतोय आपण 19.
या ठिकाणी मात्र कृष्णा भोईरची खेळी संपुष्टात आणली आहे बबलूच्या माध्यमातून. नक्कीच कौतुक जरूर असेल कृष्णा भोईरचं, ज्याप्रमाणे अटॅकिंग बॅटिंग दाखवली या ठिकाणी. तब्बल 2 उत्तुंग षटकार यावेळी कृष्णाच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळालं. चांगलं एंटरटेन त्या ठिकाणी कृष्णाने केलं. परिणामी धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 19. या ठिकाणी शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल बबलूच्या माध्यमातून. दुसरं षटक सुरू आहे. या ठिकाणी बॅटची कडा लागली आहे. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला. दरम्यान एकदा वेगाने पूर्ण केली आहे एका धावेने. हे षटक या ठिकाणी संपते. एका धावेवर धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या बघतोय 20. म्हणजे 2 पॉवर प्लेचे षटक या ठिकाणी संपलेत. 2 षटकानंतर धावसंख्या आपण बघतोय कोसली संघाची 20. 64 धावांचा पाठलाग करत असताना ते मात्र आतापर्यंत 20 धावा जमवल्यात आपल्या खात्यावर कोसली संघाने. या ठिकाणी संमिश्र षटक म्हणावं लागेल बबलूच्या माध्यमातून. या षटकामध्ये आपण जर बघितलं तर उत्तुंग षटकार सुद्धा बघितले, एक अवांतर चेंडू सुद्धा बघितले, निर्धाव चेंडू सुद्धा बघितले आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. जर सामन्याचं आपण समीकरण बघितलं तर 24 चेंडू मध्ये 44 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. आता 24 चेंडू 44 धावा असं समीकरण बघतोय. ही मात्र जबरदस्त फाईट आपण बघतोय. गिरसे विपक्ष कोसले दोघेही संघ होम ग्राउंडवर खेळत आहेत. कल्याण तालुक्यातील दोघेही दिग्गज संघ, या ठिकाणी अनेक प्रतिभावान खेळाडू दोन्ही संघामध्ये आपण बघतोय. धर्मेंद्र भाकरे आणि मयूर गोतरणे अशी जोडी आपण बघतो कोचले संघाकडून. या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये जे फक्त खेळाडू राहतील, बाकीच्या प्रेक्षकांनी तिथून उठायचं आहे ही विनंती असेल, नाहीतर त्या संघाला पॅनलाइज केले जाईल ही सूचना आयोजकांकडून येते. या ठिकाणी तिसरं षटक मात्र हाताळण्यासाठी आलाय तो नरेंद्र दिवाण. या ठिकाणी टेनिस क्रिकेट मधलं मोठं नाव, उत्कृष्ट गोलंदाज मात्र या ठिकाणी तिसरं षटक घेऊन आलाय. सामना करतील मयूर गोतरणे आणि धर्मेंद्र भाकरे. स्ट्राईक एंडला बघतोय आपण धर्मेंद्र. 20 धावांवर खेळतोय कोसले संघ. या ठिकाणी मात्र रिदम चुकतोय. एक मोठं नाव आहे गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये नरेंद्र दिवाणे, त्याच्या माध्यमातून तिसरं षटक या ठिकाणी सुरू होत आहे. हा चांगला फटका स्ट्रेट हिट केला आहे. दरम्यान लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान एक धाव पुन्हा एकदा वेगाने पूर्ण केली आहे. एका धाव्याने धावसंख्या आपण बघतो धावफलकावर 21. बघा आतापर्यंत बॅलन्स हा सामना बघतोय. ओव्हर पिच चेंडू, कोलटप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला. दरम्यान चांगलं क्षेत्र त्या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रू मध्ये निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या बघतोय आपण 21. 22 चेंडू 43 धावा असं समीकरण बघतो या सामन्याचं. या ठिकाणी फुलटॉस चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं वेगाने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येत आहेत. दरम्यान पुन्हा एकदा पूर्ण केली.
तिसरं षटक मात्र अत्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपण बघतो नरेंद्र दिवाणे यांच्या माध्यमातून. आता मात्र इथे जखडून ठेवले फलंदाजांना. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मयूर गोतरणे आणि धर्मेंद्र वाकरे अशी जोडी बघतोय आपण मैदानात. मयूर गोतरणे यावेळी मात्र सामना करेल नरेंद्र याचा. पुन्हा एकदा फुलटो चेंडू फटका चांगला मिड विकेटच्या डोक्यावरून झेल होण्याची संधी मात्र तिथे मिसफिल्ड होतीये. झेल सुटला यावेळी मात्र मयूर गोतरणे याचा. दरम्यान एक धाव पुन्हा एकदा वेगाने पूर्ण केली आहे. धावसंख्या बघतोय धावलकर आपण 24. एक हाय व्होल्टेज सामना आपल्या पुढे साकार होताना बघतोय. कोसले विपक्ष गिरसे अटीतटीची लढत यावेळी मैदानात प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना बघतोय. पहिला सामना या शेवटच्या दिवसाचा. नरेंद्र दिवाणेच्या माध्यमातून शेवटचं तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आणि पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवलेला हा चेंडू. षटक मात्र संपतंय. अत्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी यावेळी नरेंद्रच्या माध्यमातून आपण बघितली. खऱ्या अर्थानं प्रतिभावान खेळाडू गिरसे संघाला गवसलेला हा एक कोहिनूर हिरा आपण म्हणू शकतो. अत्यंत चांगली गोलंदाजी. फक्त 4 धावा खर्च केल्या नरेंद्र दिवाणे यांच्या माध्यमातून आणि फक्त 24 धावांवर रोखून धरलंय कोसले संघाला. आता गरज असेल ती 40 धावांची. या ठिकाणी उर्वरित 3 षटकांमध्ये आपण बघतोय 18 चेंडू आणि 40 धावा असं समीकरण आलेलं आहे. प्रेक्षकांसाठी या ठिकाणी सुवर्ण संधी असेल. ग्राउंडच्या बाहेर जर आपण कॅच पकडली तर 100 रुपयाचं पारितोषिक असेल या ठिकाणी श्री उमेशजी दिवाणे यांच्या मार्फत. या ठिकाणी प्रेक्षकांना मात्र सुवर्ण संधी आहे. ग्राउंडच्या बाहेर जर झेल पकडला तर त्या प्रेक्षकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल या ठिकाणी श्री उमेश दिवाणे यांच्या माध्यमातून. दरम्यान 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. उर्वरित 3 षटकांमध्ये आपण बघतोय धावफलकावर 24 धावा, 40 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. या ठिकाणी नरेंद्र दिवाणे यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी तिसरं षटक संपन्न केलंय आणि फक्त 4 धावा यावेळी खर्च केल्यात. धर्मेंद्र आणि मयूर अशी जोडी अजूनही मैदानात आपण बघतोय संघर्ष करतायत. बघा ऋतिक पहिलं षटक मात्र अत्यंत चांगलं हाताळलं होतं. फक्त 5 धावा खर्च केला होता. तोच ऋतिक इथे चौथं षटक पुन्हा एकदा घेऊन येतोय. सामना करतोय या ठिकाणी मयूर. पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन मात्र झालेलं नाहीये. फाईन लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. दरम्यान एक धाव पूर्ण केली आहे. या एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 25. ऋतिक दिवाणे याच्या माध्यमातून चौथं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर ठेवलाय चेंडू पण जज करता आला नाही. दरम्यान निर्धाव चेंडू पुन्हा एकदा ऋतिक दिवाणे अप्रतिम गोलंदाजी बघतोय या गोलंदाजाकडून सुद्धा. आणि पुन्हा एकदा सातत्यानं बीट होताना बघतोय आपण फलंदाज. अत्यंत चांगली गोलंदाजी.
दरम्यान पारितोषिक आहे ऋतिक दिवाणीसाठी सलग 3 विकेटसाठी या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल श्री महेश सरांकडून. सुवर्ण संधी असेल इथे मात्र ऋतिकसाठी. दरम्यान गोलंदाजीच्या माध्यमातून आपला क्लास दाखवतोय ऋतिक दिवाणे. पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू मात्र फटका चांगला आहे मिड विकेटच्या डोक्यावरून जाईल. क्षेत्ररक्षक आहे डेम मध्ये. दरम्यान 2 धावा इथे सक्सेसफुली पूर्ण केल्यात. या 2 धावांबरोबरच आपण धावफलक बघू शकाल. धावसंख्या आहे ती 27. मग 64 धावांचा पाठलाग करतोय कोसले संघ या ठिकाणी. गिरसे विपक्ष कोसले. इथे मात्र पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे आणि धर्मेंद्र भाकरे याची क्रिया मात्र संपुष्टात येते. डीजे आपण आवाज करायचा नाहीये. या ठिकाणी कोसले संघ मात्र काहीसा बॅकफुटवर पडताना आपण बघतोय. धर्मेंद्र भाकरे याची खेळी मात्र संपुष्टात आणली आहे. ऋतिक दिवाणीच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या दर्जाचं गोलंदाजीचं प्रदर्शन यावेळी बघतोय आपण. या ठिकाणी मात्र कर्णधार कोसले संघाकडून वासुदेव यावेळी मैदानात. आता मात्र पूर्ण आशा आकांक्षा या संघाच्या असतील त्या वासुदेवच्या कडून. बघूया वासुदेव आपली कमिटमेंट पूर्ण करतोय का. आणि हा स्वर घोषित केलाय पंचांनी. परिणामी आपण बघतोय 1 धाव एक्स्ट्रा ऍड होतीये. या ठिकाणी अवांतर घोषित केल्या पंचांनी. या ठिकाणी 1 धाव मात्र मिळतीये. एका धाव्याने धावसंख्या आपण धावफलकर बघू शकाल. धावसंख्या आहे ती 28. या ठिकाणी वासुदेव गोतरणे वासुदेव भोईर ओव्हरपिच चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक मोठा प्रहार आणि दर्जेदार षटकार. डीजे कोसले संघाची धावसंख्या आपण धावफलकावर बघू शकाल 34-34. यावेळी मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 30 धावा असं समीकरण बघतोय आपण. यावेळी मात्र अटॅकिंग बॅटिंग यावेळी बघतोय वासुदेव भोईरच्या माध्यमातून. एक उत्तुंग षटकार आपण बघितला. धावसंख्या बघतोय 34. 12 चेंडूमध्ये 30 धावा असं समीकरण बघतोय या सामन्याचं. बघूया आजच्या शेवटच्या दिवसाचा पहिला सामना. यावेळी एक अटीतटीची लढत साकारवताना बघतोय गिरसे विपक्ष कोसले. दरम्यान 64 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या धावफलकर बघतोय आपण 34. बघूया अत्यंत एंटरटेन करणारा हा सामना आपल्यापुढे साकार होते. कोसले विपक्ष गिरसे. 12 चेंडूमध्ये 30 धावा असं समीकरण बघतोय आपण नरेंद्र दिवाणीच्या माध्यमातून. 5वं षटक इथे मध्ये फुलटॉस चेंडू भिरकावून दिला. एक दर्जेदार षटकार पुन्हा एकदा.
नक्कीच पुन्हा एकदा अटॅक होताना दिसतो या ठिकाणी मयुरेच्या माध्यमातून सुद्धा. मयूर आणि वासुदेव या ठिकाणी या षटकाराबरोबर धावसंख्या आपण बघू शकाल. धावसंख्या आहे ती 40. मग धावसंख्या बघतोय आपण 40. पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केला, आसमान दाखवले नरेंद्र दिवाणे याला. परिणाम बघतोय आपण. एक उत्तुंग षटकार पहिल्याच चेंडूवर मिळालाय. मयुरेच्या माध्यमातून पुन्हा एकदा अटॅक. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत. कोसले विपक्ष गिरसे. आणि पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू भिरकावून दिलाय ऑन साइडला. पुन्हा एकदा एक गगनभेदी षटकार. डीजे नरेंद्र देवाने मात्र इथे तितकाच उत्कृष्ट फलंदाज समोर मात्र बघतोय आपण. मयूर गोतरणे या ठिकाणी अटॅक करताना दिसतोय. सातत्याने मोठे प्रहार. यावेळी मात्र धावा आणि चेंडू यामध्ये डिस्टन्स वेगाने कमी करताना दिसतोय. धावसंख्या बघतोय आपण धावफलकावर 46 यावेळी कोसले संघाची. यावेळी मात्र प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल सुनीलजी दळवी यांच्या माध्यमातून. या ठिकाणी मयूर गोतरणे आणि हाफ ट्रॅकर चेंडू वेगाने हाताळलाय. दरम्यान बीट होतोय इथे मात्र मयूर. मात्र 2 सलग चेंडूवर 2 सलग षटकार बघितले मयुरेच्या माध्यमातून. अप्रतिम फलंदाजी त्या ठिकाणी. पूर्णपणे कमबॅक करून दिले कोसले संघाला मयुरेच्या माध्यमातून. धावसंख्या बघतो 46. इथे मुद्दा पुन्हा एकदा हा चांगला चेंडू वेगवान हाताळलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला चेंडूला. परिणामी इथे मात्र जज करता आला नाही. बीट होते फलंदाज. आता मात्र अचूकता दाखवताना दिसतो नरेंद्र दिवाणे. चांगला कमबॅक यावेळी नरेंद्र दिवाणच्या माध्यमातून. पुढील चेंडू पुन्हा एकदा मयूर याला. इथे मात्र फुलटॉस चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने वेगाने जातोय. इथे मात्र मिसफिल्ड होतीये. चौकार मिळतोय मयूर याला. डीजे दर्जेदार चौकार इथे मिळतोय मयुरेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा नरेंद्र दिवाणेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आफ्टर चेंडू फटका चांगला आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून वेगाने जातोय बाउंड्री लाईन कडे. पुन्हा एकदा 1 बाउन्स चौकार. सॉरी
पूर्ण आपल्या संघाला मात्र पूर्णपणे कमबॅक करून दिलं या सामन्यामध्ये. यामुळे मात्र अत्यंत महागडं षटक ठरलंय नरेंद्र दिवाण्याच्या माध्यमातून. जवळ तब्बल 20 धावा या षटकामध्ये आल्या. परिणाम बघतोय आपण 6 चेंडू आता 10 धावा असं समीकरण, एक सोपं समीकरण यावेळी मात्र साकार होताना दिसतंय कोचली संघासाठी. या ठिकाणी शेवटचा आणि निर्णायक षटक मात्र हाताळण्यासाठी आलाय तो कल्पेश दिवाणे गिरसी संघाकडून. मैदानात आपण बघतोय जोडी वासुदेव भोईर आणि मयूर गोतरणे. आणि आपण या इनिंग मध्ये बघितलं मयूर गोतरणे याचा मात्र झेल मिस झाला होता आणि त्याचा परिणाम बघतोय. एक अप्रतिम खेळी साकार केली आहे यावेळी मयूर गोतरणे याच्या माध्यमातून. सामन्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली मयूर गोतरणे याच्या माध्यमातून. आपण समीकरण बघतोय 6 चेंडूमध्ये 10 धावा. कल्पेशच्या माध्यमातून शेवटचं षटक या ठिकाणी सुरू होतंय. सामना करतोय वासुदेव. पहिला चेंडू फुललेंचा चेंडू होता, परिणामी बीट झालाय. फटका या ठिकाणी मिस होतोय. निर्धाव चेंडू, एक चांगली सुरुवात. इथे मात्र 5 चेंडू 10 धावा. हाय व्होल्टेज सामना साकार होताना बघतोय आपण. आणि पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू. स्ट्रॉंग अपील मात्र होतीये त्या ठिकाणी. वेगाने एक धाव मात्र पूर्ण केली आहे. 4 चेंडू 9 धावा. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सामना मात्र इथे नक्कीच. प्रत्येक निर्धाव चेंडू यावेळी मात्र प्रेशर वाढवताना दिसेल कोचले संघावर. 4 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण आपण बघतोय. नक्कीच काय ठेवलं या सामन्यामध्ये, कोण जिंकेल हा सामना बघणं नक्की औत्सुक्याचं असेल. आणि इथे मात्र कमी गतीचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने वेगाने क्षेत्ररक्षक ठिकाणी येतोय. दरम्यान 2 धावा या ठिकाणी मात्र वेगाने पूर्ण केल्यात. 3 चेंडू 7 धावा. हाय व्होल्टेज सामना, खूप अटीतटीचा सामना. या ठिकाणी प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके मात्र चुकवणारा सामना यावेळी साकार होतोय. 3 चेंडू मध्ये 7 धावा. दोघेही बलाढ्य संघ यावेळी मात्र संघर्ष करतायत. हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी साकार होतोय. कल्पेशच्या पुढचा चेंडू. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू मिड विकेटच्या दिशेने जाईल. दरम्यान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. पुन्हा एकदा वेगाने 2 धावा पूर्ण केल्यात. 2 चेंडू 5 धावा. या ठिकाणी सामना जर बरोबरीने सुटला तर सुपर ओव्हर खेळली जाईल. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी यावेळी नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू मध्ये 5 धावा. नक्कीच खूप अटीतटीचा सामना यावेळी आपण बघतोय मैदानात. 2 चेंडू 5 धावा. कोण जिंकेल हा सामना. आणि पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू लॉंगाच्या दिशेने वेगाने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. दरम्यान वेगाने 2 धावा पूर्ण करण्याचा मानस. इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे जात आहे. मयूर गोतरणे याची खेळी मात्र संपुष्टात येते. डीजे
एक चेंडू आणि चार चार धावा. जिंकण्यासाठी आवश्यक आहेत एका चेंडूमध्ये 4 धावा. अत्यंत हाय व्होल्टेज सामना यावेळी साकार होताना बघतोय आपण. एकच चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि हा एक चेंडू मात्र निर्णायक असेल. हा एक चेंडू ठरवेल हा सामना कोण जिंकेल, या स्पर्धेमध्ये कोण टिकून राहील. नक्कीच हा एक चेंडू ठरवू शकतो या पूर्ण लीगचा चॅम्पियन कोण होईल. गिरसे की कोसले दोन्ही संघाचे पाठीराखे यावेळी मात्र इथे जल्लोष करताना दिसत आहेत. दोन्ही होम ग्राउंडवर खेळणारे संघ आपण बघतो. कोसले विपक्ष गिरसे कल्याण तालुक्यातील हे दोन्ही संघ यावेळी मात्र आमने सामने बघतो. एका चेंडूमध्ये 4 धावा असं समीकरण. अत्यंत हाय व्होल्टेजचा सामना, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना आपल्या पुढे आपण साकार होताना बघतोय. कल्पेश दिवाण्याच्या माध्यमातून शेवटचं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू फेकेल कल्पेश आणि एका चेंडूमध्ये 4 धावा. नक्कीच मोठा प्रहार करावा लागेल. चौकार किंवा षटकाराची नक्कीच अपेक्षा असेल. बघूया शेवटचा चेंडू कल्पेशचा. आणि ते मात्र फटका बसला. परिणामी गिरसे संघ यावेळी मात्र विजयी ठरलाय. हाडला कोसले संघ. गिरसे संघ नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी नीलप्रेम एक्सप्रेस शेरे विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रोड. दोन्ही संघांनी सज्ज व्हायचं आहे या सामन्यासाठी आणि अभिनंदन असेल. गिरसे संघ या ठिकाणी टॉप 5 मध्ये या ठिकाणी प्रवेश केला या संघाने. हार्ड लक एमडी स्पोर्ट्स कोसले. नक्कीच सेलिब्रेशन होईल या ठिकाणी. गिरसे संघ विजयी ठरलाय. टॉप 5 मध्ये हा क्वालिफाईड झालेला संघ गिरसे संघ आपण बघतोय. आणि या ठिकाणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो कल्पेश दिवाणे. शेवटचे षटक हाताळलं गेलं. अत्यंत प्रेशराईज षटक यावेळी मात्र कल्पेश दिवाणेच्या माध्यमातून हाताळलं गेलं आणि अत्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यावेळी बघितली आपण कल्पेशच्या माध्यमातून. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या ठिकाणी मॅन फ्रॉम गिरसे कल्पेश दिवाणे. 6 चेंडूंमध्ये 10 धावा डिफेंड केला. जबरदस्त परफॉर्मन्स. विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. या ठिकाणी मी श्री जगन्नाथजी व्यापारी यांना विनंती करतो आपण या सामन्याचा सामनावीर कल्पेश दिवाणे याला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि थम्स देऊन सन्मानित करायचंय. कल्पेश दिवाणे कुठे असेल आपण व्यासपीठावर यायचं या ठिकाणी. कल्पेश दिवाणे हॅलो. नक्कीच गिरसे संघ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कल्पेश दिवाणेसाठी. 6 चेंडू आणि 10 धावा डिफेंड केल्या. जबरदस्त बॅटर या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये. हार्दिक अभिनंदन. गिरसे संघ टॉप 5 मध्ये या ठिकाणी या संघाने प्रवेश केलाय. हार्ड लक एमडी स्पोर्ट्स कोसले.
काय ते दोन्ही विकेट चुकीचे दिले ते याचे नरेंद्र आउटच नव्हता नाही ना अरे काय भंगार एवढा पैसा लागा के कुछ फायदा नहीं तेरे पे 3000 हॅलो हॅलो कमी नसतं तुला मला वाटतं पुढची कुठलीच tournament हॅलो खेळला नसता. हॅलो हॅलो चला नेक्स्ट मॅच या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला येते हॅलो पाहतो आपण नीलप्रेम एक्सप्रेस शेरे विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रोड संघ चला दोन्ही संघ सज्ज नाणेफेक जिंकली या ठिकाणी नीलप्रेम एक्सप्रेस शेरे संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आपण संघ सज्ज पाहतो या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रोड संघ नक्कीच जबरदस्त बॅटल असेल आजच्या दिवसातलं दुसऱ्या बॅटलसाठी सज्ज व्हा सर्व प्रेक्षकांनो कारण संघर्ष चालू आहे या ठिकाणी टॉप 5 मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांचा पाहतो आपण हॅलो 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 नक्कीच दोन्ही संघ सज्ज पाहतो आपण सकाळी कसा केलेला तू सकाळी हॅलो हॅलो आणि ज्या प्रकारे सकाळच्या सत्रातली पहिली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे जबरदस्त गिरसे संघाचं होम ग्राउंडवर ज्या प्रकारे परफॉर्मन्स केलंय नक्कीच कौतुक असेल विशेष करून कल्पेश दिवाणे कारण ज्यावेळेस मोठे दिग्गज खेळाडू संघातले त्या सामन्यामध्ये महागडे ठरले कल्पेश दिवाणे एक उभरता सितारा जबरदस्त गोलंदाजी आणि 6 चेंडूंमध्ये 10 धावा डिफेंड केल्या आणि आपल्या संघाला मात्र टॉप 5 मध्ये या ठिकाणी जागा मिळवून दिली आहे जबरदस्त परफॉर्मन्स असेल या ठिकाणी कल्पेश दिवाणेकडनं शुभेच्छा असतील आपल्या संघाला पुढील मॅचसाठी या ठिकाणी आणि हार्दिक अभिनंदन टॉप 5 मध्ये प्रवेश केल्याबद्दल हार्ड लक या ठिकाणी एमडी स्पोर्ट्स कोसले नक्कीच प्रवास मात्र या CPL 2021 मधला संपलाय परंतु क्रिकेटचा प्रवास संपला नाही शुभेच्छा असतील आपल्याला सुद्धा दरम्यान वळूया मॅचकडे या ठिकाणी नीलप्रेम एक्सप्रेस शेरे विपक्ष स्पोर्ट्स क्लब शेंद संघ सज्ज दोन्ही खेळाडू दोन्ही संघ प्रेक्षक वर्ग मान्यवर आणि सर्व क्रिकेट रसिक पहिलाच बॉल या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल होतोय फिल्डर नक्कीच पाठलाग करतोय परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषा पार चौकाराने स्वागत केलंय कॅप्टन रुपेश व्यापारीचं